शेतकरी मित्रांनो, तुम्ही खेळाच्या अनेक स्पर्धा ऐकल्या असतील आणि त्यात लाखो रुपये बक्षीस देखील असतं. परंतु राज्य सरकार तुम्हाला 50,000 रुपयेपर्यंत बक्षीस देणारे या स्पर्धेमध्ये जिचं नाव आहे रब्बी स्पीक स्पर्धा. हो मित्रांनो, राज्य सरकार राज्यात रब्बी स्पीक स्पर्धा राबवत आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंतचं बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, क्रायटेरिया काय आहे, पात्रता निकष काय ठेवण्यात आलेले, संपूर्ण माहिती सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात दरवर्षी रब्बी हंगामात पिकांचे उत्पादन, तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट शेती पद्धती प्रोत्साहित करण्यासाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत राज्यातील हजारो प्रगतिशील शेतकरी सहभागी होतात आणि तालुका ते राज्य स्तरावर आकर्षक बक्षिसे जिंकण्यासाठी मोठी संधी मिळवतात. या वर्षीची स्पर्धा ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या प्रमुख रब्बी पिकांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याची अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, त्यानंतर पात्रता निकष आणि बक्षिसे कशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता राज्य सरकारचा ही स्पर्धा राबवण्यामागचा प्रमुख उद्देश काय, तर रब्बी हंगामातील उत्पादन वाढ आणि गुणवत्ता वाढ प्रोत्साहित करणे, त्यानंतर नवीन तंत्रज्ञानात सुधारित बियाणे आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा प्रसार करणे, उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणे आणि जिल्हा व राज्य पातळीवर दर्जेदार कृषी उत्पादन वाढवणे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या रब्बी पीक स्पर्धेअंतर्गत कोणकोणते पिकं हे पात्र धरले जाणार आहेत. यात ज्वारी, गहू, त्यानंतर हरभरा, करडई आणि जवस हे प्रमुख रब्बी पिकं या स्पर्धेसाठी पात्र असणार आहे. त्यानंतर पात्रता कोणकोणते शेतकरी यामध्ये बसू शकतात किंवा अटी आणि जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तर तो काय आहे, तर पहिलं म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन असणं गरजेचं आहे आणि 7/12 त्याच्या नावानं असणं गरजेचं आहे. त्यानंतर जमीन तो स्वतः कसत असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जरी एकापेक्षा जास्त पिकांसाठी भाग घ्यायचा असेल तर स्वतंत्र अर्ज करावा लागेल आणि शेतकऱ्याकडे किमान 40 आर ते 0.40 हेक्टर आसपास जे क्षेत्र आहे जमिनीचं तर ते असणं गरजेचं आहे. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर जो PDF अर्ज असतो तर तो PDF अर्ज प्रिंट करून घ्या. अर्ज शुल्क भरल्याने जे चलन आहे तर ते सांभाळून ठेवा. 7/12 उतारा 8 त्याला जोडा. त्यानंतर चिन्हांकित नकाशा म्हणजे 7/12 वरील क्षेत्राचा जो नकाशा आहे तर तो जोडावा. त्यानंतर जात प्रमाणपत्र फक्त आदिवासी गटासाठी लागणार आहे. अर्जाची जो शुल्क आहे तर ते 300 रुपये प्रति पीक असणार आहे सर्वसाधारण गटासाठी आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रति पीक असणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी रब्बी हंगाम स्पर्धा आहे तर ती रब्बी हंगाम स्पर्धेसाठी तुम्ही भाग घेऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जरी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल आणि 50,000 रुपयेपर्यंतचं जे बक्षीस आहे तर ते मिळवायचं असेल तर तुम्ही 31 डिसेंबरच्या आत अर्ज करा. आता सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे बक्षीस जे, तर ते बक्षीस कशा पद्धतीने असणार आहे. तालुका स्तरावर जरी तुमची निवड झाली तर प्रथम बक्षीस 5,000 असणार आहे, द्वितीय बक्षीस 3,000 असणार आहे आणि तृतीय बक्षीस 2,000 असणार आहे. त्याच जिल्हा स्तरावर तुमची निवड झाल्यास तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर द्वितीय बक्षीस हे 7,000 असणार आहे आणि तृतीय बक्षीस 5,000 असणार आहे. आणि तुमची निवड जरी राज्य स्तरावर झाली तर तुम्हाला डायरेक्ट 50,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल तुम्ही जरी प्रथम आले तर. त्यानंतर द्वितीय जो शेतकरी येईल तर त्याला 40,000 आणि तृतीय शेतकऱ्याला 30,000 तर अशी बक्षिसे तुम्हाला देण्यात येतील. मित्रांनो, एकंदरीत 50,000 रुपये प्रथम बक्षीस मिळवणाऱ्या शेतकरी मित्राला मिळणार आहेत. म्हणून तुम्ही जरी या गोष्टीसाठी तुमच्याकडे क्षमता आहे, तुम्ही पोटेन्शियल आहात तेवढे तर नक्कीच या रब्बी स्पीक स्पर्धेमध्ये भाग घ्या शेतकरी मित्रांनो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, तर जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. तिथंच तुमची सगळी अर्ज प्रक्रिया ही पार पडणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.